नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। तुम्ही सर्वांनी अनेक जंगले बघितले असतील आणि त्या जंगलातील प्रवास देखील केला असेल, पण तुम्ही असे कधी खतरनाक जंगल बघितले आहे का? त्या जंगलामध्ये सर्वत्र जंगली प्राण्यांचा वावर आणि जंगलाच्या मधोमध एक दुर्मिळ झाड आहे। त्या झाडावर 100 वर्षापासून मधमाशा आपले पोळे बनवतात। जंगलाच्या वरती जुळेवाडी गाव आहे। त्या गावामधून खाली येत असताना मी नागरिकांना विचारले, जंगलामध्ये जाऊन मधमाशांच्या पोळ्या कशा बघायच्या? पण ते म्हणाले, तुम्ही जंगलामध्ये जाऊ नका, कारण त्या जंगलावरती मधमाशा आपले साम्राज्य करतात। कोणीही त्या जंगलामध्ये गेल्यानंतर त्यांना चावून लागते आणि त्या मधमाशा उठतात आणि त्यांना चावतात। आणि जंगलामध्ये गेल्यानंतर मधमाशापासून बचाव करता येत नाही। पाण्यासाठी कुठेही जागा नाही, तुम्ही पाळला तरी सुद्धा मधमाशा सोडत नाहीत। मधमाशांपासून वाचण्याचा एकच उपाय आहे, पाण्यामध्ये बुडून राहायचं। पण जंगलामध्ये कुठेही पाणी नाही, सर्वत्र घनदाट जंगल आहे आणि अडचण आहे। आणि जंगलामध्ये जात असताना जंगली प्राण्यांचा वावर पण आपल्याला आढळू शकतो। त्यामुळे प्राण्यांपासून बचाव करत जंगलामध्ये पोहोचायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन 100 वर्षापासून मधमाशा ह्या जंगलावर कसे राज्य करतात हे बघायचं आहे आणि त्या ठिकाणी किती मधमाशांच्या पोळ्या आपल्याला बघायला मिळतात हे देखील बघायचे आहे। पण सावधगिरी बाळगून आवाज न करता जंगलामध्ये प्रवास करायचा आहे। तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल या सह्याद्रीच्या डोंगरामध्ये असे पण काही जंगल आहेत, त्या जंगलामध्ये अनेक वर्षापासून मधमाशा राज्य करत आहेत। तर चला मित्रांनो, आता प्रवासाला सुरुवात करूया आणि खतरनाक जंगलातील ॲडव्हेंचर प्रवासाचा अनुभव करून घेऊया। मेन रोड सोडून आता मी कच्च्या रोडने जंगलाच्या दिशेने प्रवास करत निघालेलो आहे। या ठिकाणी तुम्हाला ही गाडी वाट दिसत असेल, म्हणजे मातीतील गाडींची वाट। इथून ट्रॅक्टर वगैरे जातात, पण ही वाट कुठंपर्यंत आहे ते आपल्याला बघावी लागणार आहे। जंगलापर्यंत वाट असणार नाही, इथून पुढे खूप ॲडव्हेंचर रोड आहे बघा। इथून वरती गाडी नेणे थोडं अवघड असणार आहे, तरीसुद्धा आपण ट्राय करूया इथून वरती गाडी नेण्याचा, कारण माती भरपूर आहे, गाडी घसरणार सुद्धा आहे। आणि या ठिकाणी एक खिंडीसारखी जागा आलेली आहे आणि इथून वरती गाडी कशी न्यायची हे आता तुम्हीच मला सांगा। इथून वरती गाडी घेऊन जाणं म्हणजे एकदम खतरनाक अनुभव आहे मित्रांनो। गाडीवरती चढताना खूप स्ट्रगल करत आहे, पूर्ण चढ आहे आणि टायर जाग्यावर स्लिप होत आहे, तरी सुद्धा मी पायाने गाडीला सपोर्ट देत या खिंडीतून वरती आलो। आणि इथून पुढे वाट आहे, पण वाटेमध्ये दगड भरपूर आहेत बघा। ह्या वाटेचा मेंटेनन्स केल्या नसल्यामुळे बघितलं तुम्ही, माझ्या पायाला खूप जोरात काटेरी झाड लागलेले आहे। पण आता प्लेन जाग्यावर थांबून बघावं लागणार आहे। इथून पुढे थोडी वाट सरळ दिसत आहे आणि समोर तुम्हाला दोन्ही पठारांच्या मध्ये घनदाट जंगल दिसत असेल। तिथून पुढे आपल्याला खरा जंगलाचा अनुभव अनुभवायला मिळणार आहे। आणि सायंकाळी अशा जंगलामध्ये जाताना एक वेगळाच अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो। मी अगोदर या जंगलामध्ये कधीही गेलेलो नाही, तरीसुद्धा गावकऱ्यांच्या सांगण्यावरून मी त्या ठिकाणी निघालेलो आहे। त्या रहस्यमय मधमाशांच्या पोळ्यांच्या शोधामध्ये आज आपण त्या ठिकाणी जायचे आहे। आता आपण हा राहिलेला प्रवास पूर्ण करून एका ठिकाणी गाडी लावून तिथून पुढे जंगलातील प्रवास कसा अनुभवायला मिळतोय हे बघूया। मित्रांनो, इथून पुढे खतरनाक जंगलाची सुरुवात होते। स्कूटीवरील डोंगरातील खतरनाक ॲडव्हेंचर प्रवास पूर्ण करून एका ठिकाणी मी गाडी लावली आणि तिथून पुढे जंगलाच्या दिशेने थोडं अंतर चालत आलो आणि आता आपल्याला ह्या जंगलामध्ये प्रवास करायचा आहे। पण सर्वात आधी सर्वत्र निरीक्षण करत आपल्याला पुढे जावं लागणार आहे। माझ्यासोबत कोणी नाही, मी एकटाच सायंकाळी या जंगलामध्ये प्रवेश करत आहे। इथून पुढचा अनुभव कसा अनुभवायला मिळतोय बघूया आणि जंगलातील ते दुर्मिळ झाड किती दूर आहे हे देखील आपल्याला आता बघत जंगलामध्ये प्रवास करायचा आहे। मित्रांनो, जंगलाच्या मधोमध मी पोहोचलेलो आहे,
पण पुढे जाण्यासाठी कुठे वाट नसल्यामुळे मी एका ओढ्यामध्ये उतरलेलो आहे. ह्या ओढ्याला पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी वाहते, पण उन्हाळ्यामध्ये पाणी नसल्यामुळे आपण ह्या ओढ्यामधून जंगलाच्या आणखी आतमध्ये जाऊ शकतो. कारण ओढ्यामध्ये अडचण कमी आहे आणि बाहेर सर्वत्र अनेक झाडे झुडपी असल्यामुळे मला पुढे जाता येत नव्हतं. म्हणून हा ओढा आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करू शकतो. बघू शकता तुम्ही ह्या ओढ्यातील व्ह्यू कसा आहे. दगड आहेत आणि ह्या ओढ्यातील काही निशाणी आपल्याला हे दर्शवतात की या पावसाळ्यामध्ये या ओढ्याला किती भरपूर मोठा पूर येत असेल. कारण ह्या पुरामध्ये वाहून आलेली ही लाकडे किती मोठी आहेत बघा. कपडे पण आहेत, कचरा पण आहे. पावसाळ्यामध्ये सर्व काही हा ओढा आपल्यासोबत वाहून नेतो. आणि पुढे ओढ्याच्या मधोमध एक आडवे झाड देखील पडलेलं आहे बघा. ह्या ओढ्याचे पाणी झाडांच्या मुळ्यांना मोकळे करत पुढे वाहत जाते. आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला ओढ्यातील आणखी मोठा भाग बघायला मिळतो. तिथे सर्वत्र दगड आहेत. हे आडवे झाड पडलेलं आहे. ह्या झाडाला क्रॉस करून पुढे गेल्यानंतर आपल्याला त्या दुर्मिळ झाडाचा कुठं शोध लागतोय का इकडे ते इकडे लक्ष देत बघावं लागणार आहे. या ठिकाणी जंगली रानमेवा भरपूर आहे. जांभळे, करवांदे, तोरणे. आणि मित्रांनो, ह्या ओढ्यामधून पुढे जात असताना मला ओढ्याच्या उजव्या साईडला एक मोठे झाड दिसलेले आहे. कदाचित या झाडावरती मधमाशा असू शकतात बघा. आणखी आपल्याला वरती जावं लागणार आहे त्या झाडाच्या शोधामध्ये. त्यासाठी आपल्याला या अडचणीमधून पुढचा प्रवास पूर्ण करावा लागणार आहे. बघू शकता तुम्ही इथे सर्वत्र मोठमोठी झाडे आणि पाल्यांचा आवाज कसा येत आहे बघा. म्हणजे आवाज न करता पण पुढे जायचं ठरवलं तरी सुद्धा आवाज हा येतच आहे. कारण वाळका पाला खाली भरपूर पडलेला आहे. आणि मित्रांनो, माझा अंदाज खरा ठरला. समोर ते दुर्मिळ झाड आहे. त्या झाडाच्या वरती लक्ष गेल्यानंतर मला अनेक मधमाशांची पोळे दिसलेले आहेत. हे सर्व आता मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पण मला थोडी भीती पण वाटत आहे. कारण मधमाशा हालचाल करत आहेत. कदाचित जर उठल्या तर आपलं काही खरं नाही. ते आपल्याला सोडणार पण नाहीत आणि पळण्यासाठी कुठे जागाही नाही. बघू शकता समोर एक दुर्मिळ झाड आहे. हे कसले झाड आहे मला माहीत नाही, पण त्या झाडाच्या मुळ्या बघून एक वेगळाच अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो. बघू शकता तुम्ही हे झाड खूप जुने आहे आणि या झाडाच्या वरती मधमाशांच्या पोळ्यांच्या खाली मी पोचलेलो आहे बघा. या ठिकाणी अनेक मधमाशांची पोळे आहेत. खालून ह्या मधमाशा अशा दिसतात. मी थोडा मागे सरकतो आणि हे मधमाशांची पोळे तुम्हाला झूम करून दाखवतो. खालून अशा मधमाशांची पोळे दिसतात, पण मागे सरकून यांना झूम केल्यानंतर त्यांची हालचाल आपण बघू शकतो बघा. इथून मधमाशांचा व्ह्यू सुंदर बघायला मिळू शकतो. तुम्हाला ह्या मधमाशांच्या पोळ्यांचा नजारा बघायला मिळत असेल. आता झूम करून बघा ह्या मधमाशांच्या पोळ्यांचा नजारा. बघू शकता मित्रांनो किती मोठमोठी मधमाशांची पोळे आहेत आणि हालचाल पण करत आहेत मधमाशा. मी एकदम हळू आवाजात बोलत आहे कारण त्यांना समजलं नाही पाहिजे मी या ठिकाणी आलेलो आहे. असे अनेक पोळे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात बघा. इथे पण आहे आणि या ठिकाणी आणखी मोठमोठे आहेत. ह्यांना आणखी झूम केल्यानंतर ह्यांचा कसा अनुभव आपल्याला अनुभव मिळतोय हे बघूया बघा.
मधमासे हालचाल करायला लागलेले आहेत हे आता आपल्याला क्लिअर दिसू लागले आहे. कारण अशा ठिकाणी आल्यानंतर मनामध्ये भीती पण असते आणि एक आवड पण निर्माण होते ह्या मधमाशांना बघण्यासाठी. समोर आपल्याला एवढ्या मधमाशांच्या पोळ्या बघायला मिळतात, पण उलट्या साईडला पण अजून काही मधमाशांच्या पोळ्या आहेत. त्यासाठी आपल्याला ह्या झाडाच्या आणखी जवळ जावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला कदाचित अजून मस्त अनुभव अनुभवायला मिळेल. पण हे झाड कसले आहे हे आज आपल्याला जवळ गेल्याशिवाय समजणार नाही. बघा, या झाडाच्या एकदम जवळ मी पोहोचलेलो आहे आणि हे दुर्मिळ झाड तुम्ही सांगा मला कमेंट करून कसले आहे. ह्या झाडाच्या मुळ्या पिंपळाच्या झाडासारख्या दिसत आहेत, पण हे पिंपळाचे झाड नसून वेगळे झाड आहे. आणि या ठिकाणी झाडाच्या वरती अनेक घोबडे पण आहेत जे रात्री जंगलावरती राज्य करतात. बघा, ह्या झाडाच्या खाली मी पोचलो आणि खालून ह्या मधमाशांच्या पोळ्यांचा आपल्याला असा अनुभव अनुभवायला मिळतो. बघितलं, खूप सुंदर आणि खतरनाक नजारा या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला बघायला मिळाला. बघू शकता तुम्ही हा नजारा कसा आहे. मित्रांनो, मी घाबरत वाट शोधत ओढ्यामधून कसा तरी ह्या दुर्मिळ झाडाजवळ पोचलो. आणि हे झाड दुरून दिसत नाही, जवळ आल्यानंतरच ह्या मधमाशांचा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो. ह्या झाडाच्या वरती अनेक मधमाशांची पोळे आहेत आणि अशी झाडे या जंगलामध्ये अनेक आहेत. ह्या जंगलातून आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला अनेक अशी झाडे बघायला मिळतात. त्या झाडावरती सर्वत्र जंगली मधमाशांची पोळे आहेत, पण पुढे जाण्यासाठी कुठेही वाट नाही. आणि आता थोड्याच वेळात सूर्यास्त होईल, अंधार होईल. त्यामुळे या जंगलाच्या आणखी आतमध्ये जर गेलो तर परत येताना अवघड होऊ शकतं. कारण या जंगलामध्ये एवढी अडचण आणि पाला आहे की जंगली साप किंवा रानडुकरे, घोरेडे आणि बिबट्या अंधारामध्ये आपल्यावर अटॅक करू शकतात. त्यामुळे अंधार होण्याअगोदर हे सर्व काही आता आपण बघितले आहे. आता परत वाट कुठून जायची हे शोधूया. पण ह्या जंगलातील अनुभव एकदम खतरनाक आणि भीतीदायक जरी असला तरी आपल्याला खूप काही अनुभव करून देतो. हे सर्व काही बघण्यासाठी आपल्याला सह्याद्रीच्या जंगलामध्ये यावं लागतं, तेव्हाच आपल्याला ह्या मधमाशांचा अनुभव अनुभवायला मिळतो. मी आज तुम्हाला हे सर्व काही करून दाखवलं. ह्या जंगलामध्ये तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील जुळेवाडी गावाच्या खाली दोन्ही पठारांच्या मध्ये घनदाट जंगल आहे. या जंगलामध्ये तुम्ही प्रवेश करून हे सर्व काही बघू शकता. पण सोबत कुणाला तरी घेऊन या. एकटे आला तर तुम्ही अडकू शकता, परत जाताना तुम्हाला वाट मिळणार नाही किंवा अचानक जंगली प्राणी आले तर अवघड होऊ शकते. मित्रांनो, ह्या मधमाशांच्या पोळ्यांना बघून मनाला भीती जरी वाटली असली तरीसुद्धा या ठिकाणी आल्यामुळे आपल्याला खूप काही अनुभवायला मिळाले. आता आपण परत जाण्यासाठी वाट शोधूया. आता परत जाताना ओढ्यामधून जायचं नाही, तर ओढ्याच्या वरून मला एक जनावरांची पायवाट दिसलेली आहे. ह्या पायवाटीने आपल्याला पुढे जाता येईल, कारण ओढ्यामध्ये पाला भरपूर आहे. त्या पाल्यामध्ये विंचू किंवा साप पण लपून बसू शकतात आणि ते अटॅक करू शकतात. त्यामुळे आता ओढ्याच्या वरून पुढे जाण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला अशी वाट बघायला मिळते. मित्रांनो, त्या दुर्मिळ झाडापासून खूप दूर आलेलो आहे मी. जंगल आणखी आतमध्ये भरपूर पसरलेलं आहे, पण आणखी आतमध्ये जाण्याचे धाडस मला काही होत नाही. पण या जंगलामध्ये आल्यानंतर एक सुंदर अनुभव अनुभवायला मिळाला. जंगलामध्ये येऊन थोडा वेळ शांत राहिल्यानंतर पक्ष्यांचा एवढा मधुर आवाज ऐकायला मिळतो, ज्यामुळे मनाला एकदम मस्त आनंद होतो. ह्या जंगलामध्ये येण्यासाठी सुरुवातीला आपल्याला सह्याद्री पठाराचा चढ चढून खतरनाक ॲडव्हेंचर खिंडीतील प्रवास पूर्ण करून स्कूटीवरून जंगलाच्या जवळ यावं लागलं. तिथून थोडा प्रवास चालत मी जंगलाच्या आणखी जवळ आलो आणि जंगलामध्ये आतमध्ये जाताना कोणती वाट नव्हती, म्हणून मी ओढ्याचा सहारा घेत जंगलामध्ये प्रवेश केला आणि ते दुर्मिळ झाड शोधून काढलं. अशी दुर्मिळ झाडे या जंगलामध्ये अनेक आहेत,
पण त्यासाठी आपल्याला आणखी पुढे जावं लागणार आहे. पण पुढे जाण्यासाठी मला आता धाडस होत नाही, त्यामुळे मी तुम्हाला एकच झाड दाखवलं. त्या झाडावरती 10 ते 12 मधमाशांचे पोळे होते, त्यांच्या हालचाली पण मी तुम्हाला करून दाखवल्या. या ठिकाणी येऊन हा खतरनाक प्रवास पूर्ण करून जंगलातील सुंदर तुम्हाला अनुभव करून दिला आणि ह्या मधमाशांचा खतरनाक पोळ्यांचा अनुभव देखील तुम्हाला मी दाखवला. या ठिकाणी येऊन मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. पण ज्या झाडावरती मधमाशांचे पोळे होते त्या झाडाचं नाव मला अजून पण आठवत नाही किंवा माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा खतरनाक जंगल प्रवासाचा अनुभव तुम्ही कधीतरी घेऊन बघा. मग बघा भीतीसोबत किती आनंद देखील आपल्याला अनुभवायला मिळतोय. आज या ठिकाणी येऊन मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. आता पुन्हा भेटूया अशाच खतरनाक मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. नमः पार्वती पतये. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.